नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के साथ। आजही दरबारला नाही दादा गेल्यानंतर हे जाते वो दूर भी हो जाए मगर उनके साए नहीं जाते। आज ते जरी आपल्यापासून दूर गेले असेल तरी ते सावली स्वरूपी आपल्यामध्ये आहेत ते, आणि ते जरी दूर गेले असले तरी पण त्यांच्या सावलीच्या माध्यमातून आणि म्हणजे बापाचा आपण जेव्हा धावा कधी करत असतो तेव्हा मोठं संकट असेल तेव्हा आपण बापाचा धावा करत असतो, छोटं संकट आई हे करत असते। त्यामुळे बाप हा जरी पाया असला तो दिसत नसला परंतु अख्खी इमारत त्या पायावरती उभी असते। आणि मी पुन्हा एकदा माननीय शिवाजीराव भागवत साळवे साहेब यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो। तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज या सर्व महापुरुषांना माझ्याकडून विनम्र अभिवादन। तसेच आज आपण आदरणीय कालकथित शिवाजीराव साळवे काका यांच्या प्रथम स्मृती दिनास आज आपण इकडे एकत्र आलो। माझी आई आणि त्यांचा ICDS कार्यालयामध्ये एक सामूहिक व्यवसाय असल्यामुळे आईची प्रकृती बरी नसल्यामुळे माझी आणि ताईची भेट नेहमी होत असते। पण एक आदर्श मुलगी एक आपला वडिलांच्या मागे कशा प्रकारे व्यवसाय एकदम जबाबदारीने, कशा प्रकारे एक कर्तृत्व समाजामध्ये आपल्या वडिलांचं कशा प्रकारे छाप सोडती असा आदर्श मला नेहमी ताईकडून बघायला भेटला। आमच्या मोठ्या ताई आहेत ज्योतिताई, यांचे मुलं माझ्या मोठ्या दादांच्या मुलांच्या वयाचे असल्यामुळे ते स्वामी शाळेमध्ये एकत्र जातात येतात। तर तुम्ही बघितलं असेल किती जरी बोलले की आम्ही सगळं सांभाळून घेतोय तरी त्यांच्या जाण्याने त्या कुटुंबामध्ये जे काही पोकळी निर्माण झाली अर्थात ती कोणाच्या शब्दाने, सांत्वनाने, कशानेही भरून निघणार नाही। सांगताना ते बोलतात ना सोना सोना, ते आता आवाज ऐकू नाही येत आम्हाला आणि ते कसं तरी फील होतं, आता ते नाही सांगत, खूप रडायला येतं आम्हाला। बात करेंगे शिवाजीराव साळवे जी की बड़ी लड़की हैं, उनसे क्या कहेंगी मैम? जैसे कि 1 साल हुई आपके पापा को इस दुनिया से जाके, यानी हम सब के बीच से जाके, इस 1 साल में क्या अनुभव रहा और क्या दिक्कतों का सामना करना पड़ा? 1 साल में दुनिया ही बदल गई हम लोग के। इतने साल लगा नहीं था कि हमें अकेले कुछ लड़ना पड़ेगा, तकलीफ़ों से जाना पड़ेगा, लेकिन 1 साल में मतलब सर के ऊपर का हाथ ही उतर गया। और पापा थे तब ऐसा था कि वो बोलते थे हम फॉलो करते थे। अब जब भी हम लोग कुछ भी काम करते तो सोचते हैं पप्पा है और पापा बता रहे हैं कि अब ये करो, अब ये नहीं करो, या कहीं गलत जा रहे हैं तो लगते हैं कि हाँ पप्पा बोल रहे हैं कि ये गलत है, सही करो, तो हम लोग सही करते हैं। लेकिन पापा ने जो इतना मेहनत किया, इतने सालों का मेहनत है उनका, तो वो हम ऐसे ही वेस्ट जाने नहीं देंगे। हम लोग सारे पूरा मेहनत करेंगे, उनके सारे सपने पूरे करेंगे। ऐसी कोई सीख है जो उन्होंने आपको बचपन में बताई हो, या उनका कोई बात हो जो आप हमेशा फॉलो करते हैं? हाँ, उनका जैसे कि कभी भी नहीं हारना है, कोई भी प्रॉब्लम आए, गिर गए उठो, फिर ज़ोर से मेहनत करो और कभी भी पॉजिटिव रहो, कभी नेगेटिव मत सोचो। जितना पॉजिटिवली सोचोगे उतना काम कंप्लीट होगा, और उसके लिए भी एफ़र्ट भी लो, यूँ ही कोई काम होगा नहीं, एफ़र्ट तो लेना। बात करेंगे शिवाजीराव साळवे जी के नवासे लोग और नवासी है यहाँ पे, क्या कहेंगे? जैसे कि आपके नाना इस दुनिया में नहीं है और 1 साल हुआ उनको जाके, इस 1 साल में नाना की याद आई आपको? हाँ, जब नाना थे लाइफ बहुत फ़न था और रोज़ हम लोग को खेलने को कहाँ नहीं लेते थे। अभी लाइफ बहुत बोरिंग हुआ है और हम लोग को हर रोज़ हमको हंसाते थे। अच्छा, नाना की कुछ क्या चीज़ें याद आती है आपको? जो वो मेरे को रोज़ बुलाते थे, सोनू सोनू यहाँ पर आ, और मुझे ऐसे हग करते थे मॉर्निंग में, और मैं उनको चाय देने जाता था और उनके साथ ऐसे बोलता था मैं। 1 साल से वो हक नहीं मिल रही है आपको? हाँ। क्या कहेंगे? त्यावर आम्हाला कसं तरी होतं, म्हणजे आम्हाला रडायला येतं सांगताना ते बोलतात ना सोना सोना, ते आता आवाज ऐकू नाही येत आम्हाला।
आणि ते कसं तरी फील होतं आता ते नाही सांगत. खूप रडायला येतं मला ना. जब 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 वो मारती थी ना, मैं उनके पास भाग के जाती थी और बोलती थी ये मुझे मारी, उनको इसको मार. अच्छा, और अभी वो नहीं है. मम्मी की शिकायत करती थी नाना से? हाँ, तो नाना क्या बोलते थे? थांब तिला मारतो आता, थांब तिला मारतो. जब तक वो जीवित थे उनकी ज़िंदगी में, आपकी शादी के बाद उनकी ज़िंदगी तक आपके साथ उनका किस तरह का रिलेशन रहा? जय भीम. मेरा नाम राजेश भीमराव कडलक. बोलायचं एवढंच झालं की ते जेव्हा माझ्याबरोबर होते त्यावेळीची जे पण जी आठवण आहे खूप एकदम चांगली आणि सुंदर होती. ज्यावेळेस पण कोणती प्लॅनिंग व्हायची तर पुढे मीच असायचो आणि मार्गदर्शक तेच असायचे, पण सर्व गोष्टीला मला पुढे करायचे. कारण की आयुष्यामध्ये मला ते मागे वळताना नाही बघत. मला बोलायचं तू किती धडपड करतो, काय करतो, यश तुझ्या हाती नाही येत ना, तू प्रयत्न कर, होईल. ऐसी क्या चीज़ है जो आपको हमेशा इसमें याद आती है? हमेशा मेरे को यही बोलते थे कि कोई चीज़ के लिए मतलब रुकना नहीं और झुकना नहीं. अच्छा. मैं हूँ, हमेशा तेरे साथ में हूँ और तू ऐसे भी बहुत मेहनत करता है, तू आगे बढ़ते रहेगा, मुझे मालूम है. और मेरे को कॉन्फिडेंस दिलाने वाले वही थे हर चीज़ में, हर समय पे. मैं अगर कोई प्रॉब्लम में भी फंसा हुआ रहूँगा ना, भले मैं उनको नहीं बताऊँगा तो मेरे चेहरे से उनको मालूम पड़ जाता था कि आज ये कुछ तो टेंशन में दिख रहा है या कुछ प्रॉब्लम है. तो मेरे से पूछते थे अकेले में कि क्या हो गया, कुछ हो गया क्या. तो हम लोग में बात करते थे और नॉर्मली बात करते करते एक साल हुआ उनको जाके. इस एक साल में उन ऑफिस में गए हो, कहीं पे कुछ भी काम है, उनके काम करने के तरीके में और आपके काम में क्या अंतर दिखाई दिया? एक्चुअली उनकी जो छाया है, जो लीडरशिप है, उनको उन्होंने में नहीं है, हमारे में तो किसी में नहीं है. खाली एक सीख मिलती है कि क्या होता है लीडर, कैसा रहना चाहिए, कैसा बनना चाहिए. और उनका जो रहने का ढंग था और बहुत सारी बातें थी, मतलब बात करने का ढंग, उसमें मालूम पड़ता था कि भाई रुतबा है, ये आदमी में रुतबा है. सामने वाला पर्सन भले कोई भी हो, अधिकारी हो चाहे कोई भी हो, उनका रिस्पेक्ट तो वो करते ही थे, पर इनका भी रिस्पेक्ट वही मतलब जो अधिकारी होते थे वो करते थे. और मेरे को हमेशा लेके जाते थे, सिखाते थे कि ये अधिकारी है, यहाँ पर ये काम होता है, वो काम होता है. और बहुत कुछ मेरे को बताया गया है कि मेरे साथ में रहे, थोड़ा सा घूम, तेरे को थोड़ा सा कुछ मैं नॉलेज दूंगा, जो हो सके उतना मतलब तेरे लाइफ के लिए बताते रहे. और गाड़ी में माइलेज ज़्यादा हो या पिकअप ज़्यादा हो, बात की बात है, पर जब तक अपने हाथ में स्टीयरिंग और ये है तब तक तू भगाते रहे और तू आगे बढ़ते रहे. मैं अमित निकम, कांग्रेस का ब्लॉक अध्यक्ष 152 की ओर से और मुंबई कांग्रेस की ओर से खासदार चंद्रकांत हांडोरे साहब की ओर से, मुंबई अध्यक्ष वर्षाताई गायकवाड़ की ओर से मैं हमारे कांग्रेस के दिवंगत नेता आदरणीय शिवाजीराव साळवे साहब को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूँ. आपकी याद में सर की क्या ऐसी जीवन शैली में बात है जो आपको हमेशा याद है? शिवाजीराव साळवे साहब कांग्रेस के एकनिष्ठ नेता थे. वो सभी कार्यकर्ताओं को मदद करते थे, गरीब बच्चों का भी हेल्प करते थे. मंत्रालय में भी उनका बहुत अच्छा संपर्क था. बीएमसी में लोगों को उनको काम में एसआरए रहे या फिर झोपड़पट्टी का कोई भी वर्क रहे, उसमें वो हमेशा उनका काम करने का तरीका अलग ही था और वो हमेशा मदद करने का प्रयास करते थे. नमस्कार, मन की आवाज़ में आपका बहुत बहुत स्वागत है. आपके चाचा आज एक साल से दुनिया में नहीं है, हम सब के बीच नहीं है. परिवार को क्या बोलना चाहेंगे ऐसे समय में? नमस्कार आणि जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव महेंद्र साळवे आहे. मी त्यांचे भाऊ भीमराव संतू साळवे यांचा मुलगा आहे आणि शिवाजीराव भागवत साळवे हे माझे चुलते. मनाला चुलते जरी असले तरी ते माझ्या वडिलांच्या जागेवरच होते आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं मार्गदर्शन मला असायचं. आज आमच्या वडिलांकडून आम्ही बरेच त्यांच्या गोष्टी ऐकत असतो. म्हणजे एका खेडेगावापासून ते मुंबईचा जो प्रवास आहे, म्हणजे दगड फोडण्यापासून जी त्यांची कामं होती, आज एका संस्थापकाचा अध्यक्ष होणं, हा जो प्रवास आहे त्यांचा, हा प्रवास आमच्यासाठी सदैव आमच्या आयुष्यामध्ये आदर्श म्हणूनच राहणार आहे. आणि आज त्या सगळ्या प्रवासातून आम्ही शिकतच आलेलो आहे.
आज मी पण बऱ्यापैकी भाजप या पक्षामध्ये काम कार्यरत आहे कुलाबा ठिकाणी. ते मला बरेच वेळ मला बोलायचे की महेंद्र तू करू शकतो, तुझं खूप चांगलं कार्य आहे, मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. आम्हाला तो मॉरल सपोर्ट होता त्यांचा प्रत्येक माझ्या कार्यामध्ये. ते भले मी कुठल्या पक्षाचं काम करत जरी असलो पण प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्यांचं सहभाग असायचा आणि मला सहकार्य असायचं आणि मार्गदर्शन असायचं. महेंद्र सर, एक क्वेश्चन ऐसा है कि आपको उनकी ऐसी कौन सी सीख है जो हमेशा काम आती है और जो आपको याद है? त्यांच्याकडून एकच गोष्ट मी शिकलो आहे की साम दाम दंडभेद तिन्ही गोष्टीला कशा पद्धतीने हँडल करायचं हे त्यांनी मला चांगल्या पद्धतीने शिकवले. आणि त्यामुळे आज मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने समाजात कार्यरत करत आहे आणि आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे चांगल्या मोठ्या हुद्द्यावर मला आज स्थान भेटलेलं आहे. नमस्कार, मन की आवाज़ में आपका बहुत बहुत स्वागत है. जैसे कि आज शिवाजीराव सालवे जी को जाके हम सब के बीच से 1 साल हो गया और आज उनकी पूजा रखी गई है. इस 1 साल में क्या कमी आपको महसूस हुई जो शिवाजीराव सालवे जी के रहते होती और उनके ना रहने पे वो परेशानी का सामना आपको करना पड़ा? नमस्कार, जय भीम. मी मराठीतूनच बोलते. शिवाजीराव भागवत साळवे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तुम्ही जरी म्हणत असलात की त्यांच्या जाण्याने काय कमी निर्माण झाली, पण आम्हाला खरं म्हणाल ना, त्यांच्या घरात दारात शाळेत सगळ्या त्यांच्या नातेवाईकांच्या आसपास आम्हाला तेच दिसत असतात. अजून कुठेही त्यांच्या कार्यामधून ते दिसत असतात. त्यांची उणीव आम्हाला भासतच नाही. त्यांचा आशीर्वाद, त्यांची स्मृती त्यांच्या मुलींच्या आणि माझ्या बहिणीच्या मागे इतकी ठामपणे उभी आहे की माझ्या बहिणीला एक नवीन ताकद मिळते. आम्हाला कधीकधी आश्चर्य वाटतं की माझी बहीण ही केवळ 10वी पास झालेली माझी बहीण पण इतकं उच्च कार्य करू शकते आणि एवढी ठाम आणि धाडसाने उभी राहू शकते. खरोखर आम्हाला तिचा आजच्या घडीला अभिमान वाटतो आणि आम्हाला तिच्यामध्ये आमचे भाऊजी म्हणजे शिवाजीराव भागवत साळवे हेच दिसतात. आणि अजूनही त्या घरात जरी गेलो ना, आम्हाला वाटतं अजूनही आतमधून येतील, अरे आली का तू, असं बोलत राहतात. त्यामुळे आम्हाला कुठेही त्यांची उणीव जाणवत नाही. हां, अर्थात हे जाणवतं की त्यांची ती रुबाबदार एंट्री, त्यांचं ते येणं, त्यांचं ते माईक गाजवणं, त्याला मात्र आम्ही खूप मिस करतो. आणि आयुष्यामध्ये माणूस जातो खरं म्हणाल. मी किती जरी बोलले की आम्ही सगळं सांभाळून घेतो आहे, तरी त्यांच्या जाण्याने त्या कुटुंबामध्ये जे काही पोकळी निर्माण झाली, अर्थात ती कोणाच्या शब्दाने, सांत्वनाने, कशानेही भरून निघणार नाही. त्यामुळे माझ्या बहिणीच्या आम्ही सतत बरोबर आहोत, कायम राहू आमचा जीव असेपर्यंत. आणि एवढं बोलून मी आमच्या भाऊजींना, शिवाजीराव साळवे यांना आदरांजली वाहते. धन्यवाद. क्या कहेंगे बेटा, जैसे कि आपके दिन की जो शुरुआत होती थी नाना की ज़िंदगी में, पर डे नाना के साथ आपका व्यवहार कैसा था? और नाना रोज सगळं वर्षामध्ये लाईक आम्हाला आमच्या गावामध्ये न्यायचे, नाशिकमध्ये, आणि रोज आम्हाला रेस्टॉरंटमध्ये न्यायचे खायला, क्योंकि आम्हाला लाईक बोर वाटायचं, क्योंकि लाईक घरमध्ये एवढं जेवण नाही होतं आमच्या गावामध्ये, त्यामुळे ते आम्हाला नाशिकमध्ये न्यायचे. साथ शिवाजीराव सालवे जी की बहन है, क्या कहेंगे जैसे आज मेरा भाई आहे ना, माझा भाऊ म्हणजे भाऊ म्हणजे हा पाठीमागं उभा राहणारा व्यक्ती राहतो. शिवाजीराव साळवे हे आमच्या घरातलं खूप म्हणजे जवळचे एकदम व्यक्तिमत्व होतं त्यांचं, खूप चांगले. त्यांचं जायच्या आधी पहिले 2 महिने त्यांचा बड्डे आम्ही साजरा केला हॉटेलला चांगला, एकदम गोळ्या मिळाने असं वाटत पण नव्हतं ते जातील या जगातून. आमच्या आयुष्यात एवढी पोकळी निर्माण झाली आमची त्याच्यामुळं सांगता येत नाही. एवढी पोकळी आमच्यात निर्माण झाली एकदम, तो गेलाय तसं ना, एकदम असं काहीतरी हरवलं आमच्यामधून असं वाटतंय आम्हाला. जय भीम. त्यांच्या मुलीची मैत्रीण आहे मी, आणि मी त्यांच्याबद्दल मी एवढंच सांगेन की मी एकदाच गेले होते त्यांच्या घरी. जसं की एक वडील कसे असावे ते मी त्यांना काकाच बोलते, तर मी त्या काकांबद्दल थोडंसं सांगते की एकदा मी त्यांच्या घरी गेली. आपल्याला ते असं कसं परकं कोण असेल ना, ते कधी त्यांनी दाखवलं नाही. आणि गेल्यावरती लगेच शाळेचा पूर्ण ग्रुप गेलेला, मग त्याला बसा मुलींनो, मुलगी कशी असते असं त्यांनी आम्हाला ट्रीट केलं होतं. आणि त्यांचा एक मी किस्सा सांगते माझ्या मैत्रिणीचा. त्यांचा जेव्हा कॉल यायचा ना माझ्या मैत्रिणींना, आम्हाला म्हणायची ए थांब पप्पांचा फोन आला आहे. एवढं त्यांची कसं स्ट्रिक वागणूक, वडील कसे असावे तर असे असावे. आणि आम्हाला असं वाटलंच नव्हतं की काका अशा आमच्यात नसतील. आणि त्यांनी अजून मुलींसोबत राहायला पाहिजे होतं, आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं. मी एवढंच सांगेन. धन्यवाद.
अनुभव रहा उनके साथ जो पब्लिक के आप साझा करना चाहेंगे? शिवाजीराव भागवत साळवे एक कांग्रेस के वरिष्ठ लीडर थे और उनकी श्रद्धांजलि आज हुई, 1 साल हो गए उनको, उनकी देहांत होके, मृत्यु होके। मैं उनके बारे में बताना चाहता हूँ कि उन्होंने इस चंबूर क्षेत्र में टकरवा कॉलोनी जो गरीब बस्ती रहती है, उस बस्ती के अंदर गरीब लोगों को उन्होंने बहुत साथ दिया, हर तरह की उन्होंने मदद की है। जैसे कि पानी है, पुलिस स्टेशन का कोई मैटर होवे, महानगर पालिका की कोई समस्या होवे, या कोई विद्युत डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट की कोई समस्या होवे, उस बारे में और गरीब लोगों की योगदान और योजना सरकार द्वारा पहुंचाने का मार्गदर्शन, एक जानकार था, अच्छे नागरिक थे, उनको हर चीज़ की अनुभव थी। प्रशासन से, शासन से, सरकार से किस तरह निबंध करके गरीब तक को योजना का फ़ायदा देने के लिए हर टाइम वो तत्पर देते और जोरदार लीडर थे और काम करवा के लेते थे। क्या ऐसा कोई काम है उनकी जीवन शैली में जो आपको आज तक याद हो? सर उसके यादगार बोले तो उनके काम इतने हैं ना सर, आज तक हम उनको याद करते हैं, और वो जाने के बाद भी आज उनके इतिहास में नाम, काम जैसे उनके इतिहास में नाम है सर। और उनको यहाँ नहीं, पूरे महाराष्ट्र में लोग अच्छे जिले, पार्षद और बॉम्बे शहर जिले में, गांव खेड़े में सब उनको पहचानते हैं कि शिवाजीराव भागवत साळवे, उनके कार्य को देख के लोग पहचानते हैं। क्या कहेंगे उनके जैसे कि जीवन शैली में जो उन्होंने कार्य किए, उनको देख के युवा पीढ़ी क्या मैसेज आएगा? सर उन्होंने कांग्रेस पार्टी के जितने कार्यकर्ता हैं, युवा लोग, हर या और कोई पक्ष का कार्यकर्ता है, उन्होंने उनके पास आते थे, उनके राजकारण, उनके रीति रिवाज, उनके राजकारण के बारे में और नागरिक समस्या के बारे में, निवारण के बारे में, कैसे उनको करना, कैसे लोगों को काम करना, आज उनके मार्गदर्शन में चलते हैं। उन्हीं से हम लीडर पिन और लोगों को काम करने के तरीका हमने उनसे सीखा है। बहुत बहुत धन्यवाद मन की आवाज़ से बात करने के लिए सर। स्मृती दिन आहे, मी त्यांचा मेवणा बोलतोय, मोठा मेवणा। माझं नाव संजय सुखदेव बालेवर, राहायला शिवडी न्यू लेबर कॅम्प, परिवार साफल्य सोसायटी। भाऊजींना जाऊन 1 वर्ष झालं। ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये मी त्यांचं लग्नसुद्धा माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं, म्हणजे ही मी सांगतो 84-83ची गोष्ट, मी त्यावेळी 10वीमध्ये होतो आणि त्याच्या अगोदर त्यांचं लग्न झालं। पण लग्न झालं हे आमच्या लेबर कॅम्पच्या चाळीमध्ये एक मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये माझ्या बहिणी आशा आणि भाऊजींचं लग्न झालं। त्यावेळी भाऊजी नुकतेच म्हणजे ओल्ड कस्टमला क्लरिकलच्या जॉबवर होते आणि लग्न त्या साली झालं। मला ते लग्न चांगलं आठवतं, मैदान लग्न झालं। बरोबर वर्ष भाऊजी आमच्या राहत्या घरी राहिले, म्हणजे शिवडीला राहिले आणि आमचे वडील सुखदेव दगडू भालेराव हे त्यांचे थोडे मार्गदर्शक होते। काळोकाळाने दादांना कष्ट करायची भरपूर सवय होती, त्यांच्या अंगीच गुण होते। खरं तर ते गावकरी, गावातून आले, पाटोळ त्यांचं गाव, आणि मुंबईमध्ये ज्यावेळी आले तर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदास कामत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला। त्यावेळी गुरुदास कामत हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता होते, ज्येष्ठ नेते होते आणि दादांनी हे पाहिलं की काही ना काही आपल्याला यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी परिकाष्ठा त्यांची सुरुवात झाली, त्यांची यशाची परिकाष्ठा त्यांनी सुरुवात केली आणि एकनिष्ठ राहिले ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाची। दुसरं म्हणजे सांगायचं की माझ्या डोळ्यासमोर की दादा त्यावेळी 10x15च्या ऑफिसमध्ये ते राहत होते, म्हणजे कार्यालय होतं। आज त्या गोष्टीला म्हणजे 84-85 गोष्ट सांगतो, आज 2025मध्ये एवढी मोठी शाळा त्यांनी उभारली, 7-8 संस्थेचे ते अध्यक्ष राहिले। सावित्रीबाई फुले विद्यालय हायस्कूल, पतपेढ्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांचे ते अध्यक्ष होते आणि त्यांना जोडायला जोड त्यांची 2 मुली, ज्योती शिवाजीराव साळवे व भारती शिवाजीराव साळवे, ह्या 2 मुली म्हणजे त्यांचे अर्धस्तंभ। कारण त्यांचा एक तरुण मुलगा त्यांच्या आयुष्यामध्ये होता, जो त्यांच्या खांद्याला खांदा लावून देणार होता। तो निघून गेल्यामुळे दादांकडे हे 2च मुली होत्या, जे त्यांचं कार्य आणि त्यांच्या यशामध्ये पूर्ण म्हणजे लग्नापासून तर शेवटपर्यंत आत्तापर्यंत माझी बहीण आशाने त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांचं पाऊल पडेल, भले ते दुःखाचं असू किंवा सुखाचं असू। त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांच्या जावायचं मी कौतुक करेल, राजेश कडलक भोर किंवा कडलक आणि भोर जे गजानन भोर हे 2 त्यांचे जावई आहे, ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे कार्य ते पुढे घेऊन चालले। मला अभिमान आहे राजेशचा की हा त्यांचा जावई आहे। त्यांनी 2 दिवस रात्रंदिवस त्यांचे बॅनर वगैरे लावले, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि मला एकदम भरून आलं की आज मुलगा तर असतोच आपला, पण जावई देखील आज आपल्या खांद्याला खांदा दादाच्या नंतर तोच आता हे एकनिष्ठ कुटुंब राहिलेलं आहे। आणि मी माझ्या बालेराव कुटुंबियांतर्फे दादांच्या कार्याला, त्यांच्या याला मी सलाम करतो। माझ्या वडिलांनंतर मी जर म्हणेन की त्यांनी कष्ट करून शून्यातून वर गेले ते म्हणजे शिवाजीराव भागवत साळवे। एक
छोटा क्लर्क माणूस ओल्ड कस्टममध्ये होता, आज 7-8 पतपेढ्यांचा अध्यक्ष झालेला आहे. आणि एवढं कष्टानं त्यांनी किती डोक्यावर काट्या खाल्ल्या आणि किती मारामाऱ्या झाल्या. त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो काही काळ. आणि कुठलाही मंत्र्याची कॅबिन असो, मंत्रालय असो, ते मंत्र्यासारखे बिंदास जायचे, कोणाला घाबरत नव्हते. अशा या माझ्या दादांना मी माझ्या मनापासून भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि तुमचेही मी आभार मानतो. मला तुम्ही 2 शब्द बोलायला संधी दिली. तुमचेही आभार. जय भीम. माझे मित्र मेहुणे शिवाजीराव भागवत साळवे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मी रामबंधू खंडू आढांगळे त्यांच्याप्रती माझी श्रद्धा व्यक्त करणारी जी कविता आहे ती मी आपल्यासमोर सादर करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे गेला उडून रावा. रावा म्हणजे पक्षी. गेला उडून रावा, गेला उडून रावा, घरटे रिते रिते हे. गेला उडून रावा, घरटे रिते रिते हे, निष्पाप पांखरांचे घरटे रिते रिते हे. घडले असे का आकरीत, होत्याचे नव्हते झाले, कोणास दोष द्यावा हे कळे नासे झाले. समृद्ध आयुष्याचे खजिने रिते रिते हे, गेला उडून रावा, घरटे रिते रिते हे. सुगंधी स्नेह सारा वाऱ्या सवे उडाला, सुगंधी स्नेह सारा वाऱ्या सवे उडाला, राजाने राणीचा का विश्वासघात केला. रसरंग मैफिलीचे स्वर हे रिते रिते हे, गेला उडून रावा, घरटे रिते रिते हे. राजाचा राजवाडा सारा निशब्द झाला, राजाचा राजवाडा सारा निशब्द झाला, गजबजल्या पांखरांची उद्ध्वस्त धर्मशाळा. राजा विना आता हे जगणे रिते रिते हे, गेला उडून रावा, घरटे रिते रिते हे. तो आठवांचा पाऊस, तो धुंद गार वारा, तो आठवांचा पाऊस, तो धुंद गार वारा, शोधू कुठे मी आता तो शुभ्र शुक्र तारा. राजा विना आशाचे हसणे रिते रिते हे, गेला उडून रावा, घरटे रिते रिते हे. आशा ही निराश नाही, आशा ही निराश नाही, आजही आज उभी धीराने. आशा ही निराश नाही, आज उभी ही धीराने, कोसळले पहाड तरीही डगमगली ना दुःखाने. ज्योतीच्या भारतीच्या रक्तात साळवे आहे, गेला उडून रावा, घरटे रिते रिते हे. ज्योतीला भारतीला एकच विनंती आहे. शेवट ज्योतीला भारतीला एकच विनंती आहे, मातोश्री आशाला तुमचीच आशा आहे. मातोश्री आशाला तुमचीच आशा आहे. तिला न वाटू द्यावे आशाला, तिला न वाटू द्यावे, घरटे रिते रिते हे, निष्पाप पांखरांचे घरटे रिते रिते हे, निष्पाप पांखरांचे घरटे रिते रिते हे. धन्यवाद.